सुदैवानं ओला दुष्काळ असला तरीसुद्धा पाण्याची पातळी वर आलेली आहे। त्यामुळं उन्हाळ्यामध्ये एक पीक ज्यांच्याकडे विहीर आहे त्यांना घेता येणं शक्य आहे। ऊस घालवून 30 जानेवारीच्या आज जरी ऊस गेला तरी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे असे 4 महिने मिळतात, त्यात दुसरं पीक येतं। तेव्हा शेतकऱ्यांनी ऊस घालवण्यासाठी मिळेल त्या दरानं किंवा या तोडणी वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी किंवा मजुरांची मुजोरी किंवा मशीनवाल्यांच्या मुजोरीला बळी पडू नये एवढंच माझं शेतकऱ्यांना सांगणं आहे। मुख्यमंत्र्यांना माहिती आहे काटा मारतात, तर मग कारवाई का केली नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वर कोण नाही ना वरिष्ठ। मग एक माणूस गुन्हा करतोय हे माहिती आहे, मग त्यावर कारवाई का नाही झाली? महाराष्ट्राचे प्रमुख आहात तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे काटा मारतात। नाहीतर मग बघा, मुख्यमंत्री फंडाला पैसे द्या नाही तर तुमचा काटा मारायचं बाहेर काढतो, म्हणजे पैसे दिले तर चालतंय काय? मग तुम्हाला म्हणायचं ब्लॅकमेलर मग दुसरं एक प्रकारे मुख्यमंत्री फंडासाठी पैसे द्या अन्यथा तुमची काटामारी बाहेर काढतो, ह्याचा अर्थ काय झाला? ब्लॅकमेलच झाला ना। कारखानदारांच्या सोबत मुख्यमंत्री पण टार्गेटवरती असणार का स्वाभिमानी? 100% जर त्यांना माहिती बरं 10 वर्षापूर्वी मी पुरावे यांना दिले होते, बरं यायचा वापर करायचा उत्पादन वाढीसाठी, मग रिकव्हरी चोरीसाठी आणि काटामारीसाठी यायचा वापर का होऊ नये हे आम्हाला सांगा तुम्ही। आजची ऊस परिषद झाली, काही जण आरोप करत होते की चळवळ संपली, त्या सगळ्यांना उत्तर काय असणार आहे? तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचे डोळे आहात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे चळवळ संपली का चळवळीला बाळसा आलेला आहे। जरी माझी केस पिकलेली असली तरी चळवळीला मात्र चांगलंच बाळसा आलेलं आहे। ऊस परिषदेनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते हे राजू शेट्टी माध्यमांशी संवाद साधत होते। काटा मारतात हे माहीत होतं असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। काटा मारतात हे माहीत असताना कारवाई का केली नाही असा सवाल शेट्टी यांनी या परिषदेनंतर उपस्थित केला आहे।